ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो सायली खूपच टेन्शनमध्ये असते. तिला रात्री झोप लागत नसते. उद्या सकाळी आश्रममध्ये लवकरात लवकर जायचं आहे म्हणून तिने अलार्मसुद्धा लावून ठेवलेले असतात. त्यावरती अर्जुन सायलीला समजावू लागतो की मिसेस सायली, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, मी सुद्धा त्या संदर्भातच काम करत आहे. काही महत्त्वाचे मुद्दे हाती लागत आहेत का याचंच मी टिपून आणि नोंद करून ठेवत आहे. तेव्हा तुम्हीही शांत झोपा आणि मलाही माझं काम करू द्या. आपल्याला वेळेत उद्या आश्रमात जायचे आहे आणि आत्तापर्यंत जे पुरावे आपल्या हाती लागलेले नाहीत त्या सर्व पुराव्यांचा पाठपुरावा आपल्याला घ्यायचा आहे. सायलीला खूप टेन्शन आलेले असते. ती झोपण्याचा प्रयत्न करते परंतु तिला काही झोप लागत नाही. इकडे प्रतिमासुद्धा तिच्या खोलीत बसलेली असते. ती देखील झोपण्याची तयारी करत असते. तिला सायलीची खूप आठवण येत असते. आपण जेव्हा सायलीच्या घरी होतो तेव्हा सायलीने आपले सगळे कपडे कपाटात लावलेले होते. त्यातच झोपण्यासाठी तिने पांघरूणसुद्धा काढून दिलेले होते. ती आपली किती सेवा करत होती हे सर्व ती आठवत असतानाच प्रिया तेथे येते आणि प्रतिमाला हाक मारते. तुझ्या औषधांची वेळ झालेली आहे असे ती तिला सांगत असते परंतु प्रतिमाचं काही लक्ष नसतं. तिला असं वाटू लागतं की सायलीच आलेली आहे आणि त्यामुळे तिच्या तोंडून सायलीचं नाव घेतले जाते. प्रिया म्हणते, मी सायली नाही, तुझी मुलगी तन्वी आहे. मी मुद्दामून सायलीसारखं हळू आवाजात तुझ्याशी बोलले कारण तू तुझ्या विचारात मग्न होते. मला माहीत आहे की तुला सायलीची खूप आठवण येत आहे. तुझ्या औषधांची वेळ झालेली आहे असे म्हणत ती तिला तिची औषधं देते आणि दुसऱ्या क्षणी विचार करू लागते की हीच ती वेळ आहे की सायली आणि या प्रतिमाच्या बॉन्डचा फायदा घ्यायला हवा. कारण उद्या आश्रमामध्ये जर सायलीला पोहोचायला वेळ मिळाला नाही तर आपल्यालाच याचा फायदा होईल असे म्हणत ती प्रतिमाला मी उद्या तुला सायलीला भेटण्यासाठी पूर्णाजीच्या घरी घेऊन जाते आणि पूर्ण दिवस तुम्ही स्पेंड करा असे सांगत सकाळी 8 वाजता तयार व्हायला सांगते. इकडे सगळे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करत असताना सायली म्हणते, मला तर काही भूक नाही. पण पूर्णाजी सांगते की नाही, आपल्या शरीरावरती कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही, तेव्हा वेळेवर अन्न खायचं. पूर्णाजी देवाकडे प्रार्थना करते की आज जे काम करण्यासाठी अर्जुन सायली आश्रमात जात आहे त्यामध्ये त्यांना यश मिळू दे. तेवढ्यात तन्वी प्रतिमाला घेऊन घरी आलेली असते. अचानक आलेलं पाहून सगळ्यांना आनंद होतो. त्यावरती प्रिया सांगू लागते की आईला तुमच्या सर्वांची खूप आठवण येत होती. तिला सायलीची जास्तच आठवण येत होती. सायली देखील प्रतिमाला पाहून फार खुश होते. अचानक आपल्याला भेटण्यासाठी प्रतिमा आलेली आहे हे पाहून ती तिची गळाभेटही घेते. तू कशी आहेस असे देखील ती विचारू लागते. प्रतिमा ही फार खुश झालेली असते. त्यावरती तन्वी म्हणू लागते की आईला सायलीची खूप आठवण येत होती म्हणून तर मीही ते तिला घेऊन आलेली आहे. आता पूर्ण दिवस तीही ते राहील आणि या दोघींच्याही खूप गप्पा गोष्टी होतील. त्यावर अस्मिता म्हणते, मला माहीतच होतं की प्रतिमा त्यावरचेवरही ते भेटायला येणार आहे. मग उगाचच जाताना रडारडी झालेली होती. त्यावरती प्रिया म्हणते की आईला इथल्या सर्वांचीच आठवण येत होती म्हणून मी सकाळीच ते तिला घेऊन आलेली आहे. कसं सरप्राईज वाटलं. अर्जुन मात्र विचारात पडतो. आज मला आणि सायलीला आश्रमात जायचं आहे ही गोष्ट प्रियाला देखील माहीत आहे. मग ती का बरं प्रतिमा आत्यालाही ते घरी घेऊन आलेली असेल, यामागे तिचा काही दुसरा हेतू तर नसावा ना. त्यावरती तन्वी सांगत असते की आईला सायलीची खूप आठवण येत होती म्हणून तर मी सकाळ सकाळी घेऊन आलेली आहे. आता दिवसभर या नवघांनी गप्पा माराव्यात. अर्जुन विचारातच पडतो की अरे हिला तर माहीत आहे की आज आम्हाला आश्रमात जायचं आहे. अर्जुन मध्ये बोलतो की नाही, आज सायलीला वेळ नाही, सायलीचं महत्त्वाचं काम आहे, तिला आश्रमात जायचं आहे, तिला इथे थांबणं जमणार नाही. त्यावरती अर्जुनची आई देखील म्हणू लागते की हे बघ सायली, तुला आश्रमात तर जायचं आहे पण जर तुला प्रतिमासोबत वेळ घालवायचा असेल तर ती तुझी इच्छा आहे, तेव्हा तू काय करायचं ठरवलेलं आहे. त्यावरती सायली म्हणते, मला सुद्धा माहीत नव्हतं की प्रतिमा त्या अचानक अशा घरी येतील. मला त्यांच्याबरोबर सुद्धा वेळ घालवायचा आहे. सायली मनातच विचार करते त्या किती उत्साहाने इथे आलेले आहेत आणि मी जर त्यांच्यासाठी इथे थांबले नाही तर त्यांना खूप वाईट वाटेल. तेव्हाही ते प्रतिमा देखील विचार करू लागते की सायलीचं फार महत्त्वाचं काम आहे. तेव्हा ती सायलीला स्वतःहून म्हणते की तू आज इथे नाही थांबलीस तरी मला चालणार आहे, मी तुला भेटण्यासाठी पुन्हा एकदा येईल. हे ऐकून सायलीच्या मनावरचं दडपण दूर होतं आणि अर्जुनच्याही चेहऱ्यावर हसू येतं. तेव्हा सायली प्रतिमा आत्याला पुन्हा एकदा विचारते की खरंच मी इथे नाही थांबलं तर तुला चालणार आहे का. त्यावरती प्रतिमा म्हणते
म्हणते की हो. सायली म्हणते माझ्या मनावरचं दडपण कमी झालेलं आहे. तुम्ही मला भेटण्यासाठी आला होता, परंतु आज मला आश्रमात जायचं होतं. खरंच मला तुमचे आशीर्वाद मिळणार होते. आजचा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे असे सायली म्हणते आणि सायली आणि अर्जुन प्रतिमाचे आशीर्वाद घेतात. दोघेही आश्रमात जायला निघतात. तर इकडे घरामध्ये एकच चर्चा रंगते की आता आजचा संपूर्ण दिवस प्रतिमासोबत घालवायला मिळणार आहे, त्यामुळे खूपच मजा येणार आहे. सगळेजण फार खुश होतात. तिकडे बाहेर सायली येते आणि तिकडे चैतन्य वाट पाहत असतो. मला वाटलं की तुम्हाला यायला फार उशीर होईल, कारण प्रतिमा आत्या घरी आलेल्या आहे. त्यावर सायली म्हणते हो ना, मला त्यांचं मन दुखवताना फारच वाईट वाटत होतं. त्या खास करून मला भेटायला आलेल्या होत्या. त्यावर अर्जुन म्हणतो मला हेच कळत नाही की आजचा दिवस फार महत्त्वाचा असताना देखील प्रिया प्रतिमा आत्याला घेऊन घरी का आलेली आहे. यामागे तिचा दुसराच काहीतरी हेतू आहे याची मला शंका आहे. त्यावरती सायली म्हणते की हाच तर तिचा दुसरा हेतू आहे की प्रतिमा आत्याला बरं वाटावं म्हणून तर ती ते घरी घेऊन आलेली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, तिला आपल्याला आश्रमात जायला उशीर व्हावा किंवा कमी वेळ मिळावा हा काहीसा हेतू असणार आहे. त्यावरती सायली म्हणते की तुम्ही नेहमी वाकड्या डोक्यानेच का बरं विचार करता. अर्जुन आणि सायलीमध्ये या गोष्टीवरून वाद सुरू होतात. त्यावरती चैतन्य म्हणतो की आता तुम्ही दोघं भांडत बसणार आहात की आपल्याला आश्रमातही जायचं आहे. अगोदरच उशीर झालेला आहे असे म्हणत तिघेजण आश्रमात जायला निघतात. पटापट गाडीमध्ये बसत ते आश्रमाच्या दिशेने निघतात. इकडे साक्षी प्रियाला फोन करून तू सायली आणि अर्जुनला घरीच अडवलं की नाही असा प्रश्न करते. त्यावर प्रिया म्हणते की मी पूर्ण प्रयत्न केले होते, परंतु मला त्यात यश मिळालं नाही. बघावं तेव्हा यांच्या घरामध्ये फॅमिली ड्रामा होत असतो, परंतु आज तसं काही झालं नाही. या प्रतिमाला कुठून समजूतदारपणा सुचला आणि तिने सायलीला आश्रमात जायला परवानगी दिली. मी खूप प्रयत्न केला त्यांना थांबवायला. हे ऐकून साक्षी खूपच चिडचिड करते आणि प्रियाला म्हणते हे बघ, तुला लॅविश लाईफ जगायचं आहे, पण या सर्व प्रकरणात मी जर अडकले तर तुला बाहेर राहून काही जगू देणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव असे म्हणत सायली प्रियाला चांगलंच खडसावते आणि रागाने फोन ठेवून देते. प्रिया खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. अरे यार, ही सगळी लोक बघावं तेव्हा मलाच टार्गेट करतात, कुठे येऊन मी फसलेली आहे असा ती विचार करू लागते. इकडे अर्जुन, चैतन्य आणि सायली तिघेजण आश्रमात पोहोचलेले असतात. तिथे पोलीसही हजर असतात. आश्रमाकडे पाहता सायलीला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. आपण आश्रमात राहत होतो. आश्रमातले मुलं, तिथले सर्वजण, वृद्ध मंडळी देखील किती खुश होते, परंतु या सर्व गोष्टींना नजर लागली याचे तिला वाईट वाटू लागते. आता तिघेजण आश्रमाच्या दिशेने चालायला निघतात. सायलीला सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोरून फिरू लागतात. अर्जुन, सायली, चैतन्य एक एक करत त्या आश्रमाच्या दिशेने पाऊल पुढे टाकत असतात. सायलीला लहान मुलांबरोबर घालवलेला सगळा वेळ आठवायला लागतो. पोलीस आश्रमाला लागलेला टाळा उघडतात तसे तिघेजण आतमध्ये पाऊल ठेवतात. आश्रमाला पाहून पुन्हा सायलीच्या डोळ्यात पाणी आलेले असते. आश्रमातील सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून फिरत असतात. अर्जुन दोघांनाही सांगू लागतो की आपल्याला पुन्हा एकदा आश्रमाच्या कान आणि कोपरा झाडून काढायचा आहे. आत्तापर्यंत जे पुरावे आपल्या हाती लागलेले नाही ते सर्व पुरावे मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा आहे. तो ग्लोव्ज हातातून काढतो आणि सायली चैतन्याला देतो. तो सांगू लागतो की इथल्या प्रत्येक वस्तूला आपण पडताळून पाहत असताना त्यावरती काही जर ठशांचे फिंगरप्रिंट्स असतील तर ते आपले हात लागून मोजतील आणि आपले तिथे फिंगरप्रिंट्स सुटतील. तेव्हा तुम्ही कोणत्याही वस्तूला हात लावण्या अगोदर हे ग्लोव्ज वापरायचे आहे. सायली ग्लोव्ज घालते आणि आता ती आश्रमात फिरायला सुरुवात करते. तिथेच तिला एक फ्रेम दिसते. ती फ्रेम उचलून पाहते तर ती मधुभाऊंच्या बायकोची फोटो असतो. ती त्या फोटोकडे पाहत राहते आणि म्हणू लागते की आपण दोघे प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी तुमच्या गोष्टी मी खूपच ऐकलेल्या आहेत. मधुभाऊंनी प्रत्येक एक गोष्ट मला सांगितलेली आहे. आपले नक्कीच पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असणार आहेत. सायली आता आश्रमभर फिरत असते. येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला असे दिसते की आश्रमाची तपासणी करत असताना सायलीच्या हातामध्ये एक टॅग लागतो. तो टॅग एका कपड्याच्या दुकानाचा असतो. तो टॅग पाहताच सगळेजण विचारात पडतात की हा कपड्याचा टॅग इथे कुठून आला असणार आहे. त्यावर चैतन्य म्हणतो आश्रमामध्ये कोणालाही इतके महागडे कपडे वापरता येतच नसणार आहेत. एवढे महागडे कपडे तर परवडणारच नाहीत. मग बरं, या महागड्या कपड्यांचा टॅग इथे कुठून आला, कारण असे कपडे तर साक्षी वापरायची. आपण इथे साक्षी विरोधातच पुरावे शोधायला आलेलो आहे, तेव्हा हा एक मोठा पुरावा असू शकतो असे चैतन्य सांगतो. आता मात्र तिघेही अलर्ट होतात. साक्षीच्या विरोधात हा पुरावा वर्कआउट करणार आहे का, त्यातच अजून कोणकोणते पुरावे या तिघांच्या हाती लागतील पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.